छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळाच्या वतीने नेहमी लोकोपयोगी अनोखे उपक्रम राबविले जातात। मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने खारदेव नगर घाटला परिसरातील भाजी मार्केट येथील शौचालय सफाई करून व परिसर स्वच्छ करून माननीय आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर, माननीय नगरसेवक अनिल पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक सावंत, चंद्रकांत डोळसे, राजश्री पवार, यमुना मुळीक, सुनीता कापसे, सौ हटकर, शिवाजी पवार, नारायण राऊत, बापू वाघमारे, ज्ञानेश्वर गुढे, रोशन अवघडे, ईश्वर राठोड तसेच मनपा कर्मचारी व दत्तक वस्ती कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबवण्यात आला। घरोघरी फिरून स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली। ओला कचरा सुका कचरा वेगळा करा, गटारामध्ये उरलेले अन्न कचरा टाकत जाऊ नका, शौचालयामध्ये घाण कपडे दारूच्या बाटल्या टाकू नका, मशेरी लावून किंवा तंबाखू गुटखा खाऊन थुंकू नका, आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसा परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी देऊन जनजागृती केली व महापुरुषांच्या पुण्यतिथी किंवा जयंत्या या त्यांच्या आचार विचारातून साजरी करण्याचा संकल्प केला। खरं सांगायला गेलं तर आज मी माझं शिक्षणच हे संत गाडगे बाबांच्या हॉस्टेलमध्ये वसतिगृहात झालेलं आहे। त्याच्यामुळे माझ्यावर जे काही गोष्टी मी घेतो त्या गाडगे महाराजांना अनुसरूनच घेतो। स्वच्छता मोहीम असू दे किंवा इतरही कार्यक्रम। तर आज मी अशा गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे आणि हल्लीची जी लहान मुलं असतील त्यांना कदाचित गाडगे महाराज काय हे देखील माहिती नसेल। याचं कारण की काळाच्या लोपामध्ये हे सर्व लुप्त होत चाललेलं आहे। तर याच्याकरता आज आम्ही इथे कुणाची जयंती असू दे किंवा पुण्यतिथी असू दे ही नावापुरती ती हरं घालण्याकरता नसावी किंवा येऊन दोन प्रमुख पाने येऊन ती पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करायची नसू दे। तर आम्ही त्याच्या मागचा एक संदेश आहे की झोपडपट्टीमध्ये जे आपले लोक राहतात ती लोक काय करतात, त्या आपलं घर हेच सगळं, घराच्या बाहेरचं जर तुम्ही त्यांच्या बघितलं तर छोटं गटार असलं त्या गटारातच कचरा टाकणार, त्या गटारातच सगळी घाण टाकणार, शौचालय असतील शौचालयामध्ये घाण टाकणार। तर महानगरपालिका असू दे किंवा दत्तक वस्ती योजना असू दे किंवा कोणी उतरलं तरी ही गोष्ट तेव्हा साध्य होईल जेव्हा लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग होईल। म्हणून मी आजपासून ही मोहीम राबवतो इथे घाटल्यामध्ये की स्वच्छता मोहीम। हे स्वच्छता मोहीम मागचं उद्दिष्ट असं की लोकांनी स्वतः सगळीकडे कचरा टाकायचा सोडला पाहिजे। सगळी ही जी धरतीच आपली जग आहे असं लोकांनी समजलं। हे प्रत्येक जमिनीचा भाग माझा आहे असं जेव्हा लोक समजतील त्यावेळेला ते कुठे कचरा टाकणार नाहीत आणि ज्या वेळेला त्यांचा स्वतःहून त्याच्यामध्ये सहभागी होतील त्यावेळेलापासून ते खरा सगळी स्वच्छता होईल। म्हणून हे एक माझा छोटासा प्रयत्न, याला कितीपर्यंत यश मिळतं हे मला ठाऊक नाही आहे, पण मी स्थानिक सगळ्या लोकांना घेऊन हा उपक्रम इथे राबवतो आहे। सद्गुरू संत गाडगे बाबा यांना पुण्यस्मरून आज मी त्यांच्या पवित्र जे त्यांचे विचारांना मी नमन करतो। तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नमन करून आमच्याकडून अशीच चांगली कामं घडोत ही प्रार्थना। स्वच्छता मोहीम हा 153 मध्ये राजू नगराळे भाऊ आपले यांनी चांगला घेतला कार्यक्रम। हा सुंदर आहे, लोकांमध्ये एक संदेश जाईल की हा जो कार्यक्रम कचऱ्याचा हा जो साफसफाईचा कार्यक्रम आहे हा लोकांना चांगला संदेश जाईल। हा सगळ्यांनी कार्यक्रम घ्यायला पाहिजे। मी राजेभाऊचे आभार मानेन, असेच त्यांनी कार्यक्रम एरियामध्ये घ्यायला पाहिजे। संत श्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी स्वच्छता अभियान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगराळे यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये निरनिराळे उपक्रम या ठिकाणी सुरू असतात, परंतु आज विशेष असा हा कार्यक्रम या ठिकाणी विभागामध्ये स्वच्छता ठेवण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जर आपलं घर स्वच्छ असेल तर आपला विभाग स्वच्छ राहील, विभाग स्वच्छ राहिला तर आपली मुंबई स्वच्छ राहील आणि मुंबई स्वच्छ राहिली तर देश स्वच्छ राहील। पहिला सर्वप्रथम आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे, तरच आपला देश आणि आपली मुंबई ही स्वच्छ राहील। म्हणून मनापासून सर्वांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो विभागातील सर्व नागरिकांना की सर्वप्रथम आपण स्वच्छता हा आपल्या निरोगाचा एक धागा आहे की या ठिकाणी आपण जर स्वच्छ ठेवले सर्व ठिकाणी परिसर तर आपण निरोगी राहाल। आणि म्हणून संत गाडगे महाराजांनी पूर्वी काळापासून हे स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याची प्रचिती म्हणून या ठिकाणी आज विभागामध्ये आपल्या विभागाचे या ठिकाणचे समाजसेवक राजेंद्र नगराळे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देईल। स्वच्छता मोहीम महानगरपालिका असेल
दत्तक वस्ती असेल, सफाई कामगार खऱ्या अर्थानं मुंबईत रोजच सफाई राबवत असतात. पण संत गाडगेबाबांनी आपल्याला चारित्र्याबरोबर स्वतःच्या परिसराचं स्वच्छता कशी असावी आणि का करावी म्हणून स्वतः झाडू हातात घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी आम्हाला अधिकार दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ताटमानेने जगायला शिकवलं. पण आजसुद्धा प्रत्येक वेळेला ह्या माणसांना समोर आणूनच आपल्याला एखादी गोष्ट, आज बाबांना समोर आणून आम्हाला झाडू हातात घ्यावी लागते. त्यापेक्षा माझं सगळ्या लोकांना आपल्या CNAच्या माध्यमातून आव्हान असेल की आपण स्वतःपासून सुरुवात केली ना की माझं घर, माझा दरवाजा, कचरा टाकू नका. फक्त एकच, कुठेही कचरा टाकू नका. कचरेवाले आपल्याकडे सकाळी येत असतात, थोडासा वेळ लागेल आपल्यापर्यंत पोचायला. एक वस्तीमध्ये एक संस्थेला 5-5, 10-10 हजार लोकवस्ती वाटून दिलेली असते. उशीर होतो, त्यामुळे कचरा घरात कसा ठेवायचा. पण तो जर आपण त्यांच्यापर्यंत पोचवला परिसरात न टाकता, तर आपल्याला झाडू हातात घ्यायची, फक्त आपल्या घरापुरती झाडू घ्यायला, आपण बाहेर झाडू घ्यायची हातात गरज पडणार नाही. कारण मुळात टाकणारे सुद्धा आपणच असतो. संत गाडगेबाबांनी जे आम्हाला आचरण घालून दिले, जे विचार दिलेत, ते विचार आपण त्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्या दिवशीच त्यांनी केलेलं काम आपण लोकांसमोर आणतो. पण खरं म्हणजे ह्या सगळ्या महात्म्यांच्या जयंत्या, यांचे विचार हे 365 दिवस लोकांमध्ये रुजले पाहिजेत, जगले पाहिजेत आणि त्याचं आचरण प्रत्येकाने आम्ही करायला पाहिजे. राजू नगराळेंनी आज एक चांगला उपक्रम, दरवेळेला असतात त्यांचे उपक्रम चांगलेच असतात. त्याचबरोबर आमच्या इथे आमच्या मुळीकमाडी आहेत, आमच्या हडकरताई आहेत, आमच्या राजेश्री पवार बचत गटाच्या माध्यमातून काम करतात. आमचे सर्वच शाखाप्रमुख आमच्या चंद्रकांत डोळसे आहे. आणि यांच्या प्रत्येक उपक्रमाला पदं असू दे नसू दे, आमचे आमदार प्रकाशभाऊ फातारपेकर, मी नगरसेवक नात्याने आज 3 वर्ष जवळजवळ होतील. निवडणुका लागत नाही आहेत, पण राजकारण आम्ही निवडणुकीसाठी करत नाही. काल आम्ही पराभूत झालो म्हणून आज आम्ही घरात बसत नाही. आमचं काम लोकांसाठी असतं. जो वसा आम्ही घेतला आहे, बाळकडूच घेतलं आहे, ते बाळकडूच्या माध्यमातून आमच्याकडे पदं असो नसो, आम्ही जनतेमध्ये जनतेच्या कामासाठी फिरत राहणार. आणि ह्या थोर विचारवंतांचे, थोर राष्ट्रपुरुषांचे विचार लोकांच्या मनात रुजवण्याचं काम, ते जागवण्याचं काम आणि त्यासाठी काम करायचं जो विडा ह्या सगळ्यांनी उचलला आहे, तो सातत्याने पूर्ण ठेवणार. गाडगेबाबांची पुण्यतिथी आहे आणि त्याचं औचित्य साधून आमचे राजू नगराळे यांनी हा उपक्रम, म्हणजे साफसफाई, रस्ते साफसफाई, नाले साफसफाई, बाथरूम, शौचालयाची साफसफाई जे होत नाही, कचरा टाकला जातो, किती सांगून लोक ऐकत नाहीत. तरी असताना आज राजू नगराळेंनी एक मोहीम काढलेली आहे आणि स्वतः ते जाऊन लोकांना घेऊन साफसफाई करणार आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.